यंदा राणीचा पहिला गणपती उत्सव आहे आपल्या घरातला. व माझी अशी इच्छा आहे की राणी आणि इंद्राच्या हस्तेच गणपतीची पूजा व्हावी. आबा प्लीज समजून घ्या. आणि इथे विक्रांत आणि उर्मिला वहिनी आहेत ना, ते करून घेतील पूजा. तू कुठेही जाणार नाहीयेस. तुमच्या दोघांच्या हस्तेच पूजा व्हायला हवी. आणि तुम्हाला माझं ऐकायचंच नसेल ना, मला हवं ते करा. तुम्ही सगळ्या आबांना त्रास होईल असं वागू नका ना यार, प्लीज. डॉक्टरांनी काय सांगितलं माहितीये ना तुम्हाला? हे बघा, जर आबांना पुन्हा त्रास झाला ना, मालती जा बरं, पटकन भाऊजींना थांबव, जा घेऊन ये. अहो अहो थांबा. अहो काय चाललंय तुमचं? असं लगेच चिडून काय चाललाय तुम्ही? चिडू नको तर काय करू? घरात गणपती आहे ना. आणि बरं ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल. मी समजावते त्याला. चला आता, चला. बरं चला, पूजेला सुरुवात करा. इंद्रा, तू आता कुठेही जायचं नाहीस. अहो सगळं तुमच्या मनाप्रमाणेच होईल. इंद्रा, आजची पूजा तुझ्या हस्तेच होईल. आई तू प्लीज हट्ट करू नकोस. तुम्ही लोक प्लीज सिच्युएशन समजून घ्या. इंद्रा तू समजून घे रे. तुझं इथे थांबणं आता जास्त गरजेचं आहे, कळलं? हा राणे, मी आलोय तिथं. हा बस बस बस. आता तिकडे ते हिरवं बटन असेल ते दाब. हा हिरवं ना. हा आणि मग खटकावर कर. तर मी ह्यातलं वरच ना. हा हा, आता त्याच्या शेजारचं का? लाईट आली. अरे बघताय काय? चला लागा कामाला. चला 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 चला. हे भावा, लाईट आली. तुझी आयडिया कामाला आली भावा. एक नंबर काम झाले. लाईट आली. हा हा ओ, त्याला त्या राणीला फोन करायची काय गरज होती? बरं चल, ठेवते मी फोन. बाय. हा सगळ्या कामाची 12 वाजले. विक्रांत साहेब माझी वाट लावणार. अहो ते मरू दे. माझं ऐका, तुम्ही समजून घ्या. मला थोडा वेळ द्या. मी काहीतरी सोल्युशन काढून रिटर्न येईन ना. विघ्नर, त्या बाप्पाला घरात सोडून तू बाहेर सोल्युशन काढायला जाणार आहेस? अरे देवाची इच्छा असेल ना, तो कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. तो मार्ग काढेल ना. आणि पूजा ही मुहूर्तावरच करावी लागेल, आपल्या मनाप्रमाणे नाही. पण बाप्पा काहीतरी मार्ग काढेल म्हणून आपण हातावर हात धरून बसून राहायचं, हे कितपत योग्य आहे? जसा पॉवर सप्लाय गेलाय तसं तो परत येईल. पण एकदा मुहूर्त टळला ना, काही करता येणार नाही. माझं ऐक, ही पूजा पूर्ण कर आणि मग जा. आपा तोपर्यंत आपलं जे नुकसान होणार आहे त्याचं काय? हा केटी बोला. सर, इकडे लाईट्स आलेत फॅक्टरीमध्ये. काय लाईट्स आल्या? दॅट्स ग्रेट. हे बघा, लवकरात लवकर प्रोडक्शन सुरू करा. येस सर. ओके. आबा मी काय म्हणतो, हा करता करविता मार्ग काढतो प्रत्येक अडथळ्यावर. आपण चिंता करायची नसते. अरे म्हणून त्याला चिंतामणी सुद्धा म्हणतात. गणपती बाप्पा, असाच प्रत्येक संकटाला धावून ये आणि आमच्या घरावरती, आमच्या कुटुंबावरती अशीच कृपादृष्टी राहू दे. या पूजेला या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.
झालं साहेब? त्याच्या फॅक्टरीमध्ये लाईट कशी काय आली? अहो तर राणीनं गोळ घातला साहेब. काय झालं, गोट्यानं राणीला सांगितलं, राणीनं त्याला उपाय सांगितला आणि आल्या लाईट. खूप झालं राणीचा. आता राणीचं काहीतरी करायला हवं. तुझ्या चेहऱ्यावरचे हसू मी जास्त काय टिकू देणार नाही. तुला आता कसे दुःखाचे चटके सहन करत जगावं लागतंय बघच तू. चला पूजा झालेली आहे, आता आरतीला सुरुवात करूया. चला. अरे तिचा हातात कापूर आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.